हिंगोली महानगर परिसरात कचोरे आणि नेतुली टेकडीचा भाग आहे. अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार सदर ठिकाणी नागरिकांना नोटिसीचे वाटप करण्यात आलेले, तसेच तिथे दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांना हलवण्याचं पण काम चालू आहे. ते आमचं चिटकलेलं घर होतं, लय हाल बिल काढले आम्ही, पण आम्हाला काय म्हणतात तुम्ही खाली करा खाली करा. मग आमचे लेकर बाळ घेऊन कुठं जाणार आम्ही? आता हे साहेब आले म्हणून त्यांनी बघितलं, तेव्हा ते केलं आमच्या तिथं जरा जाळ्या बिळ्या, तेव्हा जरा आमचा ठिकाणा लागला. आणि दरवर्षीच आम्हाला नोटीस देतात, परत खाली करा हे करा. मग दरवर्षी कोण ना हे काढणार? तुम्ही जरा बी लक्ष देत नाही. या वर्षी आले म्हणून केले, मग आम्हाला त्यांनी चांगलं बनवून द्यायचं, हीच मागणी आहे. आम्ही गरीब लोक कुठं जाणार बाबा, भीक मागून खाणारेच आहे. काही कुणापाशी तर जाहिरात नाहीये आणि आम्हाला भाडे तोडे भरण्याची बी हे नाहीये. आम्ही लेकर बाळांना घालू का भाड्याचे घर हसून का घालू आणि कुठनं आणायचे आम्ही? जवळजवळ 2005 ते 2015 पर्यंत इथे नगरसेवक म्हणून काम केलं आहे 10 वर्ष. हा इथला प्रॉब्लेम असा आहे की ह्या डोंगराखाली गरीब लोक राहतात आणि मग कसं होतं की कोणतरी आता इथले जे भूमाफिया आहेत ते डोंगर खणून घरं बनवतात आणि ते बिचारे तिथे विकत घेतात. महापालिका जेव्हा घरं बनवतात तेव्हा तिकडे लक्ष देत नाही. त्याची घरं बनवताना ती तोडली आणि जे बनवतात त्यांच्यावर जर कारवाई केली तर ही वेळात येणार नाही. फक्त एखाद्या गरिबांनी तिथे घर घेतल्यानंतर मग दरड कोसळणं हा नेहमीचा प्रकार झालेला आहे. कारण डोंगर जर तुम्ही कापला तर दरड ही कोसळणार आणि एक 10 वर्षापूर्वी अशी दरड कोसळून एक लहान मुलगा इथे वारलेला आहे. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला दरवर्षी त्यासाठी निधी ठेवून इथे जाळ्या लावा किंवा सेफ्टी वॉल बांधा म्हणून नेहमी प्रयत्न करतो आणि तशी मागच्या वर्षी आम्ही एक सेफ्टी वॉल बांधली आणि ही तुम्ही बघत असाल की इथे नेमकी इथेच दरड कोसळली, परंतु बिचाऱ्याचा जीव गेला नाही आणि त्याच्यामुळे लोक वाचलेत. आता तिथे पुन्हा त्या दुसऱ्या स्पॉटला पण महानगरपालिकेने आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर सेफ्टी वॉल बांधलेली आहे यांच्या घराशेजारी. माझं तर म्हणणं असं आहे की महानगरपालिका नुसतं नोटीस देऊन घरं खाली करतात, एवढे लोक घरं खाली करून जाणार कुठे? तर आपल्या BHCPच्या बिल्डिंग तिकडे खाली आहेत, बऱ्याचशा बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या खाली आहेत. तर एक लोकांना 4 महिने जर तिथे शिफ्ट केलं तर ॲटलिस्ट ते सेफ होतील, महानगरपालिकेला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि लोकही तिथे आनंदाने जातील. 4 महिन्यानंतर ते पुन्हा येतील. तर नुसतं लोकांना नोटीस द्यायचं काम करतं, लोकांना प्रेशर आणायचं, पोलीस बोलवायचे, त्यांना त्रास द्यायचा आणि त्याची सोय काय नाही. आता इथे शाळेत केलं तर शाळेत लिकेज आहे, त्यानंतर तिथे एक आम्ही दवाखाना बांधला तिथे प्रॉब्लेम आणि एवढे लोक कुठे खाली नेणार तिथे? माणसं तयार होत नाही जायला. तर त्या मावशीने मग तिथे आपलं स्वतः स्टेटमेंट दिलं की आमचा जीव गेला तरी झालं पण आम्ही घरं सोडणार नाही. तर महापालिकेने जर त्यांना तसं बंदोबस्त केला ते पण मे महिन्यातच करायला पाहिजे. तुम्ही पाऊस पडल्यानंतर जागे होता कशी पावसात लोक शिफ्ट करणार ना? मे महिन्यात लोकांना नोटीस देण्यापेक्षा बोलवायचं तिथे ते BHCP त्यांना जर शिफ्ट केलं तर लोक आनंदाने जातील. महानगरपालिकेला त्रास होणार नाही, तो पण ही सेफ्टी वॉल पण बांधून होईल ना. तर आम्ही तसं कमिशनरांना रिक्वेस्ट केलेली आहे. या वर्षी नाही पुढच्या वर्षी जर त्यांनी त्याची प्रिकॉशन घेतले तर मला असं वाटतं की लोक आनंदाने जातील आणि हा जो आपल्याला एक कांची तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे ती राहणार नाही.